नमस्कार, मी मनीष. मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नुकतंच काल मतदानाचं प्रक्रिया पार पडलेली आहे. जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात मतदान झालेलं आहे. अशातच कौल पत्रकारांचा या सदरामध्ये जळगाव जिल्ह्याचे वरिष्ठ पत्रकारांबरोबर आपण एक संवाद साधतो आहे. आपल्यासोबत संतोष सोनवणे आहेत, मॅक्स महाराष्ट्राचे. त्याच्यानंतर आपल्यासोबत नरेंद्रजी कदम आहेत, इंडिया TVचे. त्याच्यानंतर नवराष्ट्राचे कैलास शिंदे आहेत आणि नवशक्तीचे विजय पाठक सर आहेत. तुम्हा सर्वांचं मुंबई तकमध्ये स्वागत. आता नेमका जळगाव जिल्ह्यात जे मतदान झालेलं आहे 65% हे मतदान हे जळगाव जिल्ह्याचं सरासरी रात्री उशिरापर्यंत रांगा लागलेल्या होत्या 4 वाजेनंतर आणि 65% आकडा हा मतदानाचा जळगाव जिल्ह्याचा पोहोचलेला आहे. अशातच नेमकं महायुतीला इथे मतदान झालं का महाविकास आघाडीला झालं या पत्रकारांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. संतोषजी नमस्कार. काय वाटतं तुम्हाला जळगाव जिल्ह्यात जे मतदान झालं आहे ते जास्त करून महायुतीला झालं असेल का महाविकास आघाडीकडे कल आहे, काय वाटतंय? मनीष, बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की वोटिंग शेअरिंग जे गेल्या वेळेसपेक्षा 2019ची जी निवडणूक होती त्यापेक्षा 2024च्या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान जे सर्वाधिक झाले. त्यामध्ये आता चर्चा जी सुरू आहे की लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहीण योजना कुठल्या भावाला निवडून देते हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि जर आपण जळगाव, धुळे, नंदुरबार, खान्देचा विचार केला, मी तर म्हणतो महाराष्ट्राचा जर विचार केला तर यामध्ये महिला वर्गाने सर्वाधिक मतदान जे आहे ते केलेलं आहे. आणि हे मतदान कोणाच्या पारड्यात पडतं? कारण जर बघितलं योजना महायुतीच्या पारड्यामध्ये थेट जर बोललं गेलं महायुतीच्या पारड्यात हे जातं आहे का? कारण काही सर्वे जे आलेले आहेत ते सर्वे 2-3 सर्वे सोडले, काही 2-3 सर्वे जे आहेत महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, पण इतर सर्वे जे आहेत ते महायुतीच्या बाजूने. पण मात्र अनेकदा सर्वेंचा हा फोल ठरतो. पण मात्र अंडर करंट जे आहेत, जे मुद्दे जे म्हटलं की महिलांच्या ज्या योजना आहेत, खास करून ज्या लाडकी बहीण योजनाच्या 1,500 वरून 2,100 रुपये केलं, त्यानंतर जे आहेत की बसच्या ज्या योजना आहेत, अशा योजना भांडे वाटप जे केले आहेत महायुतीचं, त्या शेवटची लोकसभेमध्ये जी नुकसान झालं होतं ते नुकसान भरण्याचं काम जे आहेत महायुतीने केलेलं आहे असं एक जनरली दिसतं. आणि दुसरं असं की यामध्ये प्रचार जर बघायला गेलं तर शेवटच्या निवडणुकीच्या जाहीर होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत योजनांचा वाटप सुरू होतं, फॉर्म भरणं चालू होतं. त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट शेवटपर्यंत महायुतीने करून ठेवला होता. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की जनरली हा महायुतीच्या बाजूने हा कौल जाऊ शकतो. पण मात्र 23 तारखेला नेमकं काय मतपेटीच्या पिटाऱ्यात ओपन होईल आणि कोणाचं भवितव्य आणि कोणाचं धाकधूक तर सगळ्यांची वाढली, कोणी ठाम सांगू शकत नाही की मी निवडून शकतो. आपण पत्रकारांचं बोलतो, पण ह्यावेळेस पत्रकारांचे सुद्धा अंदाज अनेक चुकतील. अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या आहेत. प्रचाराचे मुद्दे जर बघितले वेगवेगळे आहेत. तुम्ही बटेंगे कटिंग एक हे तो सेप आहे. नरेंद्र मोदींनी पहिली जी सभा घेतली ती धुळ्याला घेतली. आपल्याला माहिती आहे की धुळ्याला ज्या मागच्या वेळेस मालेगाव मध्यमधनं एक वोट जिहाद म्हणून ज्या फडणवीसांनी जी सुरुवात केली तिथंच नरेंद्र मोदींनी तिथंच का सभा घ्यावी? कारण मागच्या वेळेस MIMचे तिथं 2 जे आहेत उमेदवार पराभूत झाले आणि तिथे जे MIMचे एक उमेदवार निवडून आले होते. मला वाटतं ही स्ट्रॅटेजी भाजपने ठरवलेली होती आणि म्हणून धुळ्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा घेतली. पहिल्याच सभामध्ये त्यांनी हम एक है तो सेफ हा मेसेज फक्त हिंदू मुसलमान नाही तर मराठा आंदोलन जे झालं होतं त्या आंदोलनालासुद्धा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की बाबा एक राहिलो तर सेफ आहे असं सांगण्यात हे केलं. त्याच्यामुळे कदाचित तो किती फॅक्टर चालतो मात्र 23 तारखेला हे कळेल. निश्चितच महाविकास आघाडीला सुद्धा या ठिकाणी यापूर्वी जरी हा भाजपाचा गड असला जळगाव जिल्हा तरी महाविकास आघाडीच्या जागा या ठिकाणी 1-2 का होईना यापूर्वी निवडून आलेल्या आहेत. पण अशातच आता 2024ची जी निवडणूक लढवली गेली ही नेमकी कशा पद्धतीने? आपल्यासोबत नरेंद्रजी कदम आहेत. नरेंद्रजी, काय वाटतं तुम्हाला? आता हा 11 मतदारसंघाचा आपला जिल्हा आहे, मग विधानसभा मतदारसंघ 11 आहेत आपल्याकडे. 11मधून तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीकडे काही जागा जातील? नाही, महाविकास आघाडीसाठी हा जिल्हा तसा पाहिलं तर काही पूरक नाही आहे. कारण पहिल्यापासून इथे BJPचा गड राहिलेला आहे, शिवसेनेचा गड राहिलेला आहे. त्यातही शिवसेनेत 2 भाग झाले. त्या 2 भागामध्ये ज्या प्रकारच्या योजना आल्या, महिला योजना असतील, बाकीच्या पुरुषांसाठी योजना असतील, काही बेरोजगारांसाठी योजना असतील, जे काही एका प्रकारे सुरू झाला त्याचा इफेक्ट होता. आणि तसंही हा जिल्हा तसा पाहिला तर बालेकिल्लाच आहे BJPचा. त्यामुळे मला असं वाटतं पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तिथे काँग्रेसने ज्या प्रकारे सभा घेतल्या ते विसरता कामा नये. कारण त्यांच्या सभेला फार मोठे प्रमाणात गर्दी होती, ओसाडून वाहत होती. म्हणजे खास करून तुमचे प्रियंका गांधींच्या सभेला तर फार हे होतं. तर कुठे ना कुठे त्यांची जी योजना होती की आम्ही 3,000 देऊ, महालक्ष्मी योजना आणू, महिलांना मोफत प्रवास देऊ, त्या योजना पण लोकांपर्यंत गेलेल्या आहे. आपण हे म्हणू शकत नाही की महिलांनी फक्त वन साईड मतदान केलं आहे. काही महिला अशाही असतील की त्यांना 3,000 पाहिजे असतील, काही महिला अशा असतील की त्यांना फ्री बस पाहिजे असेल, तसंही मतदान झालेलं असेल. या दृष्टिकोनातून आता हे सांगणं कठीण आहे की महिलांनी मतदान कुठे केलं. ते वेळ आल्यावरच समजेल 23 तारखेला.
निश्चितच आपण विचार केला तर महिलांचं मतदान एक खास वेगळं मतदान आणि एक कट्टा वोटिंग यावेळेस खास करून महिला जास्त प्रमाणात आता मतदानाच्या दिवशी उतरलेल्या दिसल्या. लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात काही 4-5 महिन्याच्या कालावधीतच इतका जाणवला की यापूर्वी मतदानाला आम्ही एवढ्या मतदानाला रांगा बघितल्या नव्हत्या महिलांच्या, त्या यावेळेस जाणवल्या. आपल्याबरोबर कैलाजी शिंदे, काय म्हणाल तुम्ही आता की या जळगाव जिल्ह्यात नेमकं कसं चित्र राहील? एक आहे की जळगाव जिल्ह्यात हा म्हणजे मूळ त्या नुकतं झाल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा जळगाव मतदारसंघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप निवडून आलेलं आहे. त्यामुळे थोडं भाजप वातावरण होतं. परंतु आता एक विधानसभेत एक वेगळी स्थिती असते किंवा एक जो व्यक्ती बघितला जातो किंवा पक्ष काही ठिकाणी बघितला जातो. या ठिकाणी 2 प्रवाह असतात, एक शहरी आणि ग्रामीण. शहरी मतदार वेगळा असतो आणि ग्रामीण भागात शेतीशी निगडीत प्रश्न असतात आणि शहरी मतदारसंघात एक त्यांचे वेगळे प्रश्न असतात. तर या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण मतदारामुळे थोडंसं गपलत झाली आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की मग महिलांनी जास्त मतदान केलं. हो, महिलांनी मतदान केलेलं आहे. परंतु या ठिकाणी यांनी 2100 रुपये द्यायची घोषणा केलेली आहे महायुतीने. यांनी 3000 रुपये द्यायची घोषणा केली. मोफत बसप्रवास दिला, यांनी 50% बसप्रवास. आणि ऐन दिवाळीत ज्यावेळेस ही घोषणा होत होतं त्या महिलांच्या, त्यावेळेस ऐन दिवाळीत भाववाढ झाली होती. जे तेलाचे भाव थेट 1600वरून 2100 रुपये डबा गेला होता. डाळीचे भाव वाढले होते. त्यामुळे महिलांचं एक म्हणत हे 1500 घेऊन आम्हाला काही फायदा झाला नाही आहे. इकडेही झालं तिकडे असं 2 महिलांचं मतपरिवर्तन झालं होतं. पण यांची महालक्ष्मी योजना परत त्यात आली होती. त्यामुळे महिलांचं मतदान कुणाकडे जातं याच्यावर बी अवलंबून आहे, ग्रामीण आणि शहरी मतदान याच्यावर बी अवलंबून आहे. त्यामुळे महाविकास आणि महायुती ही समसमान राहील असं माझं तर जिल्ह्यात मत आहे. कैलाजी, जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 3 मंत्री या जळगाव जिल्ह्याला लाभलेले आहेत. अंमळनेरचे अनिल पाटील असतील, जामनेरचे गिरीश महाजन असतील आणि अशातच आता गिरीश महाजनांना देखील यावेळेस खूप कसरत करावी लागली जामनेरमध्ये. गिरीश महाजनांना ही 6वी वेळ येत होतं त्यांची आणि त्यांना यश मिळत गेले. जामनेर मतदारसंघ हा त्यांच्या पूर्ण येतो. पण या ठिकाणी एक आहे जातीयतेवर ही निवडणूक गेलेली आहे. या ठिकाणी मराठा फॅक्टरी एक वेगळा झालेला आणि ते अशा परिस्थितीत एक साधारणतः मुस्लिम मतदार आणि मराठा मतदार असं वळून एका गिरीश महाजनांना धोका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु एक याच्यात एक आहे की त्या ठिकाणी वंजारा मतदार पण आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत एक साधारणतः यातून मी गिरीश महाजन कमी जास्त मतं देखील निवडून येतील असं एक सांगितलं जातं आहे. पण येत्या 23 तारखेला त्याच्यावरून कळेल काय होईल. निश्चितच जसं आपण उल्लेख आता जामनेरचा केला तसं जळगाव ग्रामीण देखील एक महत्त्वाचा मतदारसंघ. त्या ठिकाणी देखील गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे गटाचे ते देखील उभे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर. काय वाटतंय, मोठी फाईट झालेली त्या ठिकाणी? जळगाव ग्रामीणमध्ये जोरदार फाईट झालेली आहे. या ठिकाणी एक आहे की गुलाबराव पाटलांनी पक्ष बदललेला आहे. शिवसेने पक्षातून ते शिंदे गटासोबत गेले त्यामुळे त्यांच्यावर थोडीशी नाराजी मतदारांची होती, ती अशी वाटत होती. परंतु मध्यंतरी जे गुलाबरावांची काही कामं केली ते वगैरे ते पाहता थोडंसं त्यांना बऱ्यापैकी होतं. परंतु गुलाबराव देवकर यांनी त्यांना जोरात टक्कर दिलेली आहे. या ठिकाणी काय होते सांगता येईल, अजून तर शक्यता कमी आहे. पण या मतदारसंघाबाबत काही सांगू शकत नाही, एवढं निश्चित आहे. जळगाव ग्रामीणमध्ये निश्चित काट्याची लढत झालेली आणि या मतदारसंघात नेमकं काय होईल हे आपण सांगू शकत नाही. तसंच एक 3री व्यक्ती मंत्री असलेले जळगाव जिल्ह्यामध्ये अनिल पाटील की जे अजितदादा गटाचे एकमेव आमदार या ठिकाणी होते आणि नंतर मंत्री देखील झाले. तर अशातच नेमकं अंमळनेरची काय स्थिती असेल? अंमळनेरमध्ये देखील काट्याची लढत झालेली आहे. अंमळनेरमध्ये आज 3 उमेदवार त्या ठिकाणी आहे. एक अपक्ष आहे शिरीष चौधरी, त्या अनिलदादा आहेत आणि तिसरे शिंदे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसचं त्या ठिकाणी एकेकाळी अंमळनेर जो आहे हा बालेकिल्ला होता. ती परिस्थिती आज राहिलेली नाही. जे काही आज होणार आहे हे शिंदेंच्या स्वतःच्या ताकदीवर आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचा फारसा त्या ठिकाणी भाग नाही. दुसरी गोष्ट, जे अपक्ष जे निवडून आहे हे पूर्वी त्या ठिकाणी अंमळनेरचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा संच आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. अनिल भाईदास यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मंत्री झाल्यानंतर त्यांनी अंमळनेरशी फारसा संपर्क ठेवला नाही, कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज होते. या सगळ्या गोष्टींचा जरा कधी आपण विचार केला तर खरी लढत जी आहे ती त्या ठिकाणी शिरीष चौधरी आणि अनिल भाईदास अशीच ती त्या ठिकाणी लढत होणार आहे. आणि याच्यामध्ये अनिल भाईदासांना किती यश येतं हे आपल्याला परवाला कळेल. पण आज त्या ठिकाणी अनिल भाईदास फार सेफमध्ये आहेत असं मी काही म्हणू शकत नाही. जळगाव जिल्हा तसा विचार केला तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा 3 मंत्री 2 खासदार
अशा परिस्थितीत इथली विधानसभा प्रामुख्याने गाजली. अशातच महाविकास आघाडी आपलं खातं उघडू शकेल की नाही असंच काहीसं मत या ठिकाणी आता काही पत्रकारांनी आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. येणाऱ्या 23 तारखेचा निकालच आता या विषयाचा खरा कौल ठरेल. यात बघत रहा मुंबई तक.